नमस्कार मित्रांनो. आज 3 दिवस झाले दादा आपल्यात नाही आहेत, आपल्याला सोडून गेलेत आणि या गोष्टीवरती अजून विश्वास नाही बसत की दादा गेलेत. असं वाटतं की आपल्या घरातला सदस्य कोणतरी गेलाय. त्रास होतोय मनाला. आणि 2-3 दिवस झालं नाही का, म्हणजे मी जेव्हापासून आजी दादा गेले तेव्हापासून व्हिडिओ पण बघतोय की आजी दादांचा घातपात झालाय. आणि माझं मन पण मला सांगते की हा दादांचा घातच झालाय. कारण दादाकडे काही लोकांची अशी पुरावे होते, त्यांनी भ्रष्टाचार केलेले ते उघड होणार होते आणि दादा त्यांच्या साथ होणार होते, असं पण व्हिडिओ आलेत. आता त्या कारणास्तव पण घातपात झालेला असेल असं मला बी वाटतंय. कारण दादासारखी हस्ती जाणं म्हणजे मनाला चटका लावून जाणार आहे. आणि विमान कोसळ हे मान्य आहे, पण विमानाचा स्फोट ज्या प्रमाणात झालाय, एवढा मोठा झालाय, त्याच्यावरनं पण वाटतं की घातपात झालाय. कारण विमान लँडिंगला खाली आलेलं आहे आणि नंतर वर जाऊन खाली, म्हणजे साधारणतः एक हाईट किती असू शकते, एवढ्या हाईटवरून विमान पडून त्याचा एवढा मोठा स्फोट होतो म्हणजे जरा संशय घेण्याजोगंच आहे ना ते. पण चौकशी तर झाली पाहिजे ह्या अपघाताची. कारण आमच्या घरातला माणूस गेलाय, आमची अशी भावना आहे. आणि इथून पुढं जी उलथापालथ होणार ना महाराष्ट्राची, हे आता लोकांना दादांची किंमत समजेल की दादा व्यक्तिमत्व काय होतं. असं व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही. ही आयुष्यभर मनात सल राहील की आपला माणूस गेलाय आणि अजून त्या गोष्टीवरती विश्वास नाही बसत. जास्त बोलायला शब्द नाही आहेत माझ्याकडे, कारण काय बोलावं सुचत नाही. कारण जास्त काय बोललं की डोळ्यात पाणी येतंय, त्रास होतोय मनाला. पण चौकशी तर झाली पाहिजे या अपघाताची. चौकशी CBI कडे द्या, कोणाकडे द्या, पण चौकशी झाली पाहिजे. कारण हा घातपात आहे, 100% घातपात आहे.